आज आहे सॅटरडे आणि वीकेंड. सो तुम्हाला आतापर्यंत माहीत झालं असेल की आम्ही वीकेंडला कुठे ना कुठे जातच असतो. सो ह्या वीकेंडला पण आम्हाला खूप कंटाळा आला होता, पण तरी आम्ही निघालो, म्हणजे जाणार आहोत हाडशी टेम्पलला. सो म्हटलं की ठीक आहे, मग आपण नेहमी जसं दाखवतो सगळं तसं दाखवूयात. तुम्हाला हे डार्क सर्कल आज दिसत असतील, कारण रात्री आम्ही सिरीज बघत होतो, त्यामुळे खूप लेट झोपलो आहे. त्यामुळे सकाळी खूप कंटाळा आला होता आणि कुठे जायची इच्छा होत नव्हती. पण ठीक आहे, असा कंटाळा केला की मग आपण जातच नाही कुठे. सो म्हटलं ठीक आहे, आज आपण जाऊया, उद्याचा संडे मग रेस्ट करता येतो, म्हणून मग आम्ही आजच जाणार आहोत. सो रुहीसाठी मी काय काय आज घेऊन जाते ते पण तुम्हाला दाखवते. तुम्हाला दरवेळेस मी शेअर करते की मी तिच्यासोबत, म्हणजे आम्ही कुठेही जाताना तिला काय घेऊन जाते सोबत किंवा काय. सो म्हटलं की आज पण मी काय घेऊन जाते, आम्ही कुठे जातो आहे, कसं जातो आहे, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि रुही बघा इकडे मागे, अजून आमचं काहीच आवरलं नाही आहे, आता आवरून आम्ही जाऊ. तर रुहीसाठी मी आज घेऊन जाणार होते पॅनकेक, म्हणून मग इथे एका मिक्सरच्या भांड्यात ओट्सची पावडर, एक बनाना. ओट्स पावडर माझ्याकडे बनवलेली रेडी असते म्हणून मी ती घेतली. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओट्स भिजवून ते मिक्सरमध्ये टाकून यूज करू शकता. त्यातच मी एक अंडा टाकलेला. त्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये मी व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं. तव्याला मस्तपैकी छानसं तूप लावून घेतलं आणि त्यावर असे छोटे छोटे पॅनकेक बनवून घेतले. एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं, म्हणजे ते दोन्ही साईडनी छान बनतात. आणि आपले पॅनकेक रेडी आहेत. खूप झालेत, एवढे तर ती काही खाणार नाही आहे. आई कोणतं गाणं म्हणते? आई ओम. आणि पप्पाने तो कोणतं गाणं म्हणतात? मिमी. तो इथे आहेत पॅनकेक, इथे आहे डाळिंब, इथे आहे ॲपल, एक राजगिरा लाडूचं पॅकेट सोबत ठेवलंय, थोडंसं दूध आणि पाणी बॉटल. सो हे असं सगळं रेडी घेऊन जाणार. सगळं पिंकू पिंकू झाली इथे. पिंकी पॉंकी बघू, पिंकी पॉंकी, पिंकी पिंकी पॉंकी, पिंकी पिंकी पॉंकी. चला चला चला. रेडी झाले आम्ही सगळे, आम्ही तिघं पण रेडी झालो आहोत आणि आता आम्ही निघतोय. सो आमचं जेवण राहिलंय, ऑन द वे कुठेतरी आम्ही जेवून घेऊ आता. आणि रुही पण मस्त रेडी झाली. सो निघूया ना आता. चला, कोणते शूज घालायचे तुला? मला सांग कुठले घालायचे. ते घालायचे मॅचिंग नको, पिंक वाले नको. बट ठीक आहे, शूज हे वालेच घाल. चल ठीक आहे. किती गुदगुल्या होत्या तिला शूज घालताना. किती गुदगुल्या बाळा. सगळीकडे पाऊस चालू आहे, खूप छान वेदर आहे, म्हणजे जातोय येतोय. आणि रुही ऍक्टिंग करते की गाडी कशी काढतात पप्पा. कशी काढतात? कुठे चाललो आपण? जे बाप्पाला चाललोय नाही. तिला तेवढंच माहिती, आम्ही तिथेच जातो असं वाटतं ते. कोणतं पाणी आहे? किती घाण झालंय पण हे पाणी, म्हणजे किती पाणी वाढलंय. किती आली मग? किती टोपी घालून, पाऊस असल्यामुळे कॅप घालून आली आज. आणि आता आम्ही थांबलोय जेवायला. इथे येईपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी सुनसान रोड आहे, त्यामुळे इथे जेवायला काहीच नाही सापडलं आम्हाला. खूप छोटे छोटे होते. फायनली आम्हाला एक सापडलं आहे, म्हणजे थोडं ठीकठाक आहे आणि ते काहीतरी मिळेल चांगलं खायला, म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. फॅमिली रेस्टॉरंट नाव आहे. आणि तर रुही बसली अशी. काय खाणार तू? काय खाणार? मला नको, पप्पाला पण नको. तिला असं वाटतंय आपण घरचं खाणं, मला घरचं देतं तर मी बाहेरचं खातात. नाही बाळा, तुझ्यासाठी स्पेशल छान बनवलं ना मी. आणि तिकडे डोंगर बघ किती सुंदर आहे म्हणून. तू बघितली का डोंगर? किती सुंदर आहे मागं. रुही ऑर्डर देणार आहे ना? हां, काय ऑर्डर देणार आहे सांग. ते पनीर पाहिजे. अजून ते हे काय पनीरच आहे. ते चिकन. हो, आम खायचं.
या दोन्ही खायचं तुला, व्हेज नॉन व्हेज दोन्ही. हे काय बटाटा, काय काजू करी. खूप दिवसांनी मिसळ खाणार आहे मी आता गरम गरम. ये रुईला पाहिजे, तुला माहितीच नाही. तिखट तिखट मिसळ आलेली आहे. चिकन थाळी मस्त थाळी आहे, पण भाकरी नाही यांच्याकडे, पण रोटी आहे ना. रुही बघा, रुही कशी सगळ्यांकडे जाऊन बसली आता, जे दिसेल त्यांच्याकडे जाते. हॅलो हाय. हो गरम गरम भजी पण आम्ही घेतले. मस्त वेदर, मस्त जेवण झालंय, भजी खाल्लेत आम्ही छान, आणि मस्त वेदर. हा हाडशीचा रोड सुरू झाला आता, आतमधला 1-2 किलोमीटर थोडा अवघड रोड. हो हे संत दर्शन जे आम्ही पाहिलं होतं ते इथेच आहे. रील मध्ये पाहिलेलं आपण सगळं ते इथेच आहे. आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. बघ किती सुंदर आहे सगळीकडे. आणि इथं खूप काही आहे, टेम्पल, अजून ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. आणि पाऊस येतोय तर आम्ही फास्ट आता जातो. सगळीकडे असं मस्त व्ह्यू आहे. इथे असं ॲडव्हेंचर पार्क आहे जे आता पावसामुळे आय थिंक बंद आहे वाटतं. सो आम्ही आधी जातो मंदिरात. हिरवी तिथे खूपच मोठा एरिया आहे. हे असं इथे बोटिंगला पण आहे, आणि चालू आहे बोटिंग पावसात पण. असं बोटिंग, इकडे मंदिर आहे. चला मंदिरात जाऊया. तिला किती मजा येते. आंबा तिला असं वाटतं ते डक आहे. हो डक डक. जायचं. हो हो करायचे. फ्लेमिंगोज आहेत वाटतं. आणि परत पाऊस. पटापटा. खूप छान टेम्पल आहे, म्हणजे नक्की यावं असं हे मंदिर आहे. आणि छान दर्शन झालं, काही गर्दी नसते फार. खूप सुंदर स्वच्छ आहे, खूपच आवडलं मला तरी. पण पावसामुळे आम्हाला खूप बऱ्याच ठिकाणी असं रेस्ट्रिक्शन्स येतात जायला, पण आम्ही तरी कव्हर करतोय सगळं. भयानक पाऊस आहे आता, म्हणून आम्ही इथेच आत थांबलोय. माझा आवाज पण येतोय की नाही माहित नाही. किती पाऊस आहे, पाऊस. आणि आता आम्ही चाललोय, संत दर्शन आहे तिथे व्हिजिट करायला. हे मी मागे एकदा पाहिलं होतं, पण मला माहित नव्हतं की तेच हे आहे. सो आमची लॉटरी लागली की आम्ही एक टेम्पल व्हिजिट करायला आलो, आणि आम्हाला हे पण बघायला मिळाले आज. सो तिकडे जातो. आणि पाऊस खूप असल्यामुळे घसरतंय, त्यामुळे हळूहळू जावं लागतं. किती रुपये? 200 रुपये तिकीट आहे ना? पर हेड 200, किड्सला 100. हे केव्स आहेत. वाव किती छान आहे हे. भाऊ मी पहिल्यांदा असं पाहतो. वाव किती मस्त गणपती. घाबरली का ती? हो नाही, मस्त आहे खूपच ना. करा.
कसं केलं गणपती बाप्पा? तुला करते. रिअल आहेत का? रिअल प्लांट्स आहेत तर खोटे? मला हे पानं तर खरं वाटतात. इकडे झाड, आवाज, जंगल थीम केले का? जंगल आहे जंगल. लिहिलंय श्रावण बाळ. जंगलातून प्रवास करत करत गेला. आईवडिलांना काशीला जायचं म्हणून मग कसं घेऊन चाललं. हे संत रविदास. रिअल वाटावं असं छान केलंय त्यांनी सगळं. ते बांबूचं सुरू आहे, पानांचं झालं आता बांबू. तुझ्या मातृपितृभक्तीमुळे मी प्रसन्न झालेलो आहे. तुला बाल हट्ट. जनाबाई असं लाईट लावलंय त्याच्यावर. हा जय जय बाप्पा. हे आपल्याला शाळेत होतं. ताटी उघडा ज्ञानेश्वर महाराज. हा टायगर टायगर. मध्ये धाराशिव केलं त्यांनी. अशा पाकळ्या भेटून बाहेर येऊ शकत नाही असा मी सावत्याच्या हृदयात सामावलेलोय. कशी करते आंबा? कशी करते? शिवाजी महाराजांना भेटायला. असं वाटतं की रिअलच कोणीतरी बसलं. स्वामी समर्थ. म्हणून हे कोण आहे? कोण आहे? स्वामी आजोबा. स्वामी आजोबा आहेत ना? साई बाबा. कोण आहे म्हणा? साई बाबा. आपण नाही का साईबाबांचं भरपूर आहे ना, 2-3 आहेत. संत तुकाराम महाराज. आणि हे कोण आहे? बोर्ड नाही आहे. मस्त ना, खूपच सुंदर आणि खूपच मोठं आहे. थोडं ओपन स्पेस, पाऊस पडतो. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर मुक्ताई. बाळ कुठे दिसलं? हो बरोबर, बाळ आहे तिथे. तिला बरोबर दिसलं बाळ. बाळ बाळ. हो ना, एवढ्या याच्यात तिला कळलं ते बाळ आहे. शंकर महाराज, तुकडोजी महाराज, राजनीश, राजनीश. किती छान केलं ना दगडांमध्ये. बघ म्हणू, श्रीकृष्ण आहे तो. श्रीकृष्ण बघ, मोठा झालेला श्रीकृष्ण बघ तिथं मध्ये मध्ये. तिच्या बुक मध्ये छोटा. हा असं करतो तो. छान छान आहे. हो, बासरी वाजवतो. गोठा. हे आपलं ग्राम संस्कृती सारखं वाटतं. किती छान आहे बघा, मोठा साईबाबाचा. हा बघा,
किती छान आहे. हे बघ इकडे कसं केलं त्यांनी, बसायचं आणि ते दोन आणि ते बघ तिथे कासवाला पण नाही. बसा, ते खातायत तुम्ही, बसा. हत्ती कोण आहे बाळा? हत्ती हत्ती. वॉटरफॉल आहे. ते सगळे छोट्या मुलांचे संत आहेत. हे मॉडर्न संत. हे पण पकडून बस याच्यावर, तिला एकटीलाच बसव. इथे शिवाजी महाराजांचा मस्त वेगवेगळे कलरचे खूप पाणी ठेवले. झालं एक्झिट. आमचं सगळं झालंय कवर, ऑलमोस्ट सगळं झालंय. म्हणजे आता एक्झिटला आम्ही जातोय. मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्ही इकडे येणार जरी नसाल तरी वन डे पिकनिकसाठी सुद्धा खूप छान आहे, खूपच छान. मगाशी आम्ही इथूनच आलो होतो. हे मंदिर राहिलं होतं, हे गणपतीचं मंदिर आहे. तर आम्ही इथूनच पाया पडतो. हाडशी म्हणून आहे ही प्लेस. इथेच संत दर्शन पण आहे. तुम्ही मॅपवर टाकलं तर हाडशी टाकलं तर आरामात तुम्ही इथे येऊन जाल. तुमच्यासोबत जर लहान मुलं नसतील तरीही हा खूप छान स्पॉट आहे. त्यामुळे आणि हे आत्ता पावसात पण खूप सुंदर, म्हणजे आजूबाजूला पण इतकं सुंदर आहे की म्हणजे किती वेळ तुम्ही इथे बसू शकता, इतकं छान आहे हे सगळं. सो आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण आहेत. आय थिंक सो ते पावसामुळे नाही आत्ता काही. झिपलाईन वगैरे आहे पण आम्ही ते नाही करत कारण की रुहीमुळे ते पॉसिबल नाही. सो एवढंच आम्ही आज करणार आहोत. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता. सो नक्की तुम्ही वेळ काढून इथे या. वन डे पिकनिकसाठी खूप बेस्ट स्पॉट आहे हा. सो आता आम्ही चहा घेतो आणि मग निघू आम्ही इथून. सो इथेच आहे चहाचं खालीच, म्हणजे बाहेर जायची गरज नाही, इथेच खाली आहे. मग इथेच घेऊ आम्ही. खाली तिथे मंदिराचे तिथे साईबाबांचं पण खाली मंदिर आहे, जिथे आम्हाला मगाशी नाही जाता आलं. बसली रुही. वर बघू शकता तुम्ही किती ढग आले, किती सुंदर. आणि मध्ये फक्त मंदिर. इतकी जास्त हवा आहे की नारळाचे झाडं बघा. ते पण छत्री सारखे झाले. छत्री तर गेलीच आधी, झाडं सुद्धा तशी झाली. जेव्हा रुही मोठी होईल तेव्हा आम्ही परत येऊ एकदा. मग कारण आवडलंच आहे आम्हाला ही प्लेस. आणि ॲडव्हेंचर पार्क पण तेव्हा जाता येईल. सो आता तरी नाही जाणार. पार्किंग थोडं लांब आहे, भरपूर मोठा एरिया आहे पार्किंगचा पण. आणि पाऊस थोडा थांबला आहे त्यामुळे बरं आहे. आणि माझ्या छत्रीचे बघा काय हाल झालेत. एवढं वारं आणि एवढा पाऊस होता की छत्री गेली तुटून. आणि हे आय थिंक पुण्यापासून साधारण 25-30 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही आहे. त्यामुळे आणि रोड म्हणजे ऑन द वे पण बरेच छोटे मोठे स्पॉट, छोटे मोठे धबधबा वगैरे आहेत. सो ते पण तुम्ही थांबून बघू शकता. आम्ही नाही येताना थांबलो पण आम्हाला उशीर होत होता ॲक्च्युली. पण तुम्ही थांबू शकता जर आधी लवकर निघाले वगैरे तर. छान हवा किती. आणि रुही काय खाते बघा, काय खाते? बिस्किट नाही खाते. काय खाते? कणीस खाते आवडीचं, मला खाऊ देत नाहीये. हो कुठे चाललो आपण आता? हो दीदी घरी चाललो. भुई गाडीत. हो
आम्ही आलो आहोत जवळच असलेल्या जिशान बिर्याणीला आणि मला खूप चांगली एक छान गोष्ट आवडली त्यांची, ते म्हणजे ही अशी इंडियन खाली बसायची सीटिंग आहे जिथे ही किती पण मस्त पळू शकते आहे आणि ही मोठा स्पेस आहे ज्यात ती पळती आहे. त्यामुळे आम्हाला खूप छान झालं हे की आम्ही सांगितलं की तिकडे एक काहीतरी पॅक करून टाकलं तर ती अशी मस्त सगळीकडे फिरती आणि मस्त मी अशी बसली रिलॅक्स आणि जेवायला मोकळं. आणि हा फक्त आमचा स्पेस एवढा, तर मला आवडलं हे सगळं आणि इथली बिर्याणी पण आवडते म्हणून मग आम्ही इथेच आलो. जे किड्स असतील तर चांगलं आहे, इथे मस्त तुम्ही बसू शकता. क्रीम कस्टर्ड चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.